हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल फार्मा एक्झाम क्रॅकर मटेरियल मध्ये. आज आपण आरोग्य विभाग महाराष्ट्र 2013चा झडपीचा पेपर डिस्कस करणार आहोत. फार्मसी ऑफिसर या पदासाठी हा पेपर कंडक्ट करण्यात आलेला होता. लेखी परीक्षा झालेली होती, त्याचा पेपर डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 50 टेक्निकल एमसीक्यूज, फार्मसीचे जे एमसीक्यूज आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सो गाईज, आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं रेड कलरचं बटन आहे, त्यावरती क्लिक करा आणि सो ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करा. सो तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स येत जातील, एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि आपल्या फ्रेंड सोबत पण शेअर करा, सो मला मोटिवेट होईल आणि त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ असे तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. सो गाईज, विदाउट डिले आपण लेक्चरला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, दी ॲपॅरेटस कॉमनली यूज्ड टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सचेंज ड्युरिंग ब्रीदिंग अँड रेस्पिरेटरी रेट. ब्रीदिंग आणि रेस्पिरेटिंग रेटमध्ये ज्या वेळेला व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सचेंज करण्यासाठी जे काही ॲपॅरेटस यूज केले जाते तो कुठला आहे? स्पायरोमीटर, स्पिग्नोमॅनोमीटर, हेमोमीटर आणि व्होल्टामीटर. तर स्पायरोमीटर हे त्याचा एक आन्सर असणार आहे. सपोजिटरीज आर मेंट फॉर. सपोजिटरी कशासाठी? रेक्टल यूज, ओरल यूज, टॉपिकल यूज, पॅरेंटल यूज. तर सपोजिटरी रेक्टल रूटने दिले जातं, रेक्टल यूज साठी असतात. एक्स ऑफिशियो मेंबर ऑफ पीसीआय कॉन्स्टिट्यूशन इज. एक्स ऑफिशियो मेंबर फॉर पीसीआय कॉन्स्टिट्यूशन साठी कुठला असतो? ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया, ड्रग इन्स्पेक्टर, गव्हर्नमेंट अनालिस्ट, यूजीसी मेंबर. तर गव्हर्नमेंट अनालिस्ट हा एक्स ऑफिशियो मेंबर असतो पीसीआय कॉन्स्टिट्यूशनचा, फॉर पीसीआय कॉन्स्टिट्यूशनसाठी. Competent technical staff engaged in manufacturing of pharmaceutical dosage forms should be a pharmacy graduate with 18 months practical experience, science graduate with chemistry and microbiology, graduate in medicine, postgraduate in pharmacy. The competent technical staff engaged in manufacturing and pharmaceutical dosage, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फार्मास्युटिकलच्या आणि डोसेज फॉर्म बनवण्यासाठी फार्मसी ग्रॅज्युएट पाहिजे विथ 18 मंथ्स प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असला पाहिजे त्याला. ORS stand for. ORS stand for oral resolution salt, oral rehydration salt, oral distillated salt, oral reserved solution. तर आन्सर असणार आहे oral rehydration salt. नेक्स्ट आहे गाईज, 6th क्वेश्चन. Brucin and vomicin are the chemical constituent of tobacco, nux vomica, pyrethrum, neem. तर ब्रुसिन आणि वोमिसिनचं केमिकल कन्स्टिट्युएंट नक्स ओमिका आहे. बायोलॉजिकल सोर्स ऑफ हनी. हनीचा बायोलॉजिकल सोर्स काय आहे? प्लांटागो ओव्हाटा, सायमोप्सिस, टेटागोनोलोबस, अपिस मेलिफेरा, एस्ट्रागॅलस गम्मीफेड. तर बायोलॉजिकल सोर्स हनीचा आहे अपिस मेलिफेरा. रिसिनस कम्युनिस इज बायोलॉजिकल सोर्स ऑफ कॅस्टर ऑइल, बीज वॅक्स, हायड्रस फॅट रेझिन. तर रिसिनस कम्युनिसचे बायोलॉजिकल सोर्स आहे कॅस्टर ऑइलचं. ओव्हर द काउंटर प्रिपरेशन आर. ओव्हर द काउंटर प्रिपरेशन म्हणजे काय? ओटीसी प्रिपरेशन कोणते आहेत? मेडिकेशन दॅट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट, मेडिकेशन दॅट कॅन बी परचेज विदाउट द प्रिस्क्रिप्शन, मेडिकेशन दॅट can only be purchased from a pharmacy, medication that can be purchased directly by the patient from the manufacturer. OTC प्रिपरेशन म्हणजे जे मेडिकेशन्स आहेत दॅट कॅन बी परचेस विदाउट द प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शनच्या विदाउट आपण परचेस करू शकतो, त्याला ओटीसी मेडिकेशन म्हणतो. ते शेड्यूल एचच्या अंडर येत नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट आहे गाईज, which is a quality control test for foreign particle in parental. कुठली क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहे फॉरेन पार्टिकल साठी पॅरेंटल मध्ये? तर ऑप्शन्स आहेत क्लॅरिटी टेस्ट, लीक टेस्ट, पायरोजन टेस्ट, स्टरलिटी टेस्ट. तर क्लॅरिटी टेस्ट हे आन्सर असणार आहे. झिंक ऑक्साइड इज युज्ड ॲज अँटासिड, एस्ट्रिंजंट, रुबेफिशियंट, काउंटर इरिटंट. तर झिंक ऑक्साइड हे एस्ट्रिंजंट आहे. क्लोरिनेटेड लाइम इज कॉमनली नोन ॲज वॉशिंग पावडर, ब्लिचिंग पावडर, बेकिंग पावडर, टॅल्कम पावडर. क्लोरिनेटेड लाइम ही कॉमनली यूज केलं जातं ब्लिचिंग पावडर म्हणून. द स्टमक सिक्रेट ऑल ऑफ द एक्सेप्ट. स्टमक सिक्रेट्स करतं गॅस्ट्रिन, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन, इंट्रिन्सिक फॅक्टर. तर स्टमक काय सिक्रेट करतं? गॅस्ट्रिन सिक्रेट करतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड, इंट्रिन्सिक फॅक्टर. तर पेप्सिन सिक्रेट करत नाही. द मेन
Reason for giving levodopa, the precursor of dopamine, instead of dopamine. Levodopa का देतो instead of dopamine? Precursor आहे डोपामाइनचा. Dopamine does not cross the blood-brain barrier. Dopamine may induce acute psychotic reaction. Dopamine is intensively metabolized in humans. All of the above. The answer असणार आहे dopamine does not cross the blood-brain barrier. Blood-brain barrier ला dopamine cross करू शकत नाही, त्यामुळे levodopa हा त्याचा precursor देण्यात येतो. Second, education regulation was passed in the year 1950, 1954, 1971. ऑप्शन डी 1991. तर 1991 मध्ये सेकंड एज्युकेशन रेग्युलेशन ऍक्ट जे पास झालाय 91 मध्ये. लायसन्स फॉर होलसेल ऑफ ड्रग अदर दॅन स्पेसिफाईड इन शेड्यूल सी आणि C1 साठी अँड एक्स. तर 20B हा फॉर्म असतो त्यासाठी. टू बी सिप्ड फॉर ऑर सॉलोड slowly without dilution is an auxiliary labeling condition for simple syrup, Lingtons, elixir and lotion. To be sip करणे किंवा सॉलो करणे स्लोली विदाउट डायल्युशन, विदाउट डायल्यूट न करता, हे लेबलिंग आहे लिंक्टस साठी. नेक्स्ट आहे तलिस्मा, मंत्रास अँड कवचाच कम अंडर. तलिस्मा, मंत्रा आणि कवचा कम अंडर कशात अंडर येतात? मिसबँडेड ड्रग्स, पॉयझनस ड्रग, मॅजिक रिमेडीज, सायकोट्रॉपिक ड्रग. तर मॅजिक रिमेडीजच्या अंतर येतं तलिस्मा, मंत्रास, कवचास अँड कम अंडर मॅजिक रिमेडीज. स्टीम डिस्टिलेशन इज युज्ड फॉर द डिस्टिलेशन ऑफ वॉटर इमिसिबल लिक्विड of high boiling points such as turpentine, aniline, benzene, all of the above. Steam distillation is used for distillation of water immiscible liquid of high boiling points such as turpentine, aniline, benzene. हे तीनसाठी पण all of the above हे आन्सर असणार. Selling represent dead side of goods. Selling represent करतं supply side of goods. Selling represent करतं supply side of goods. A well closed container protect the preparation from contamination, loss during storage and handling, loss during transportation and all of the above. तर all of the above हे आन्सर असणार आहे. Responsibility of hospital pharmacies in direct patient care area does not include dispensing of drug and counseling of the patient, establishing pharmacy and therapeutic committee. Next, establishing operation theater and ICU, improving patient care services in the hospital. Establishing operation theater and ICU हे आन्सर असणार आहे. The function of Pharmacy Council of India includes. कोणते कोणते फंक्शन्स आहेत फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे? The approval of pharmacy institution, recognition of foreign classification, मेंटेनन्स ऑफ सेंट्रल रजिस्टर्स ऑफ फार्मासिस्ट, आणि हे सगळे ते काही फंक्शन्स आहेत फार्मसी काउन्सिलचे. तर आन्सर आहे ऑल ऑफ दी अबाउट. द क्रूड ड्रग एक्स्ट्रॅक्ट्स आर नोन ॲज गॅलेनिकल्स, बॉटनिकल्स, केमिकल्स, फायटोकेमिकल. क्रूड ड्रग एक्स्ट्रॅक्ट्सना गॅलेनिकल्स म्हणतो. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स इज नोन ॲज नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड, इसेन्शियल फॅटी ॲसिड, सेरेब्रोसाइड, फॉस्फोलिपिड. तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सला इसेन्शियल फॅटी ॲसिड्स म्हणतात. एव्ही वॉल ऑन द राईट साइड इज मिटल वॉल, ट्रायकस्पिड वॉल, अयोटिक वॉल, परमेडी वॉल. एव्ही वॉल जे राईट साइडला असतो हार्टच्या त्याला ट्रायकस्पिड वॉल म्हणतो. क्लिअरन्स मीन्स रेट ऑफ इलिमिनेशन, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन or half-life, time taken by the plasma concentration of the drug to be reduced to half of its original value, rate of elimination into plasma concentration. Clearance means rate of elimination divided by plasma concentration. Next आहे the mechanism of stimulant purgative is increasing the volume of non-absorbable solid residue, increasing motility and secretion, altering the consistency of the feces, increasing the water content. The mechanism of stimulant purgative चा mechanism आहे increasing motility and secretion. हे stimulant purgative चा mechanism आहे. Motility increase करतो आणि secretion. The first Indian pharmacopoeia was published in 1955 मध्ये first Indian pharmacopoeia published झालाय. State Drug Technical Laboratory is responsibility of government analyst ची एक्झाम्पल आहे. स्टेट ड्रग टेक्निकल लॅबोरेटरी इज रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट अनालिसिस. इफ द प्रोडक्ट हॅज बीन सबस्टिट्युटेड wholly or partly by another drug or substance is known as spurious drug. जर सबस्टन्स आहे सबस्टिट्यूट केला जाते, पूर्ण ड्रग सबस्टिट्यूट केला जातो किंवा पार्टली अनदर ड्रग सबस्टिट्यूट केला जातं, त्याला स्पुरियस ड्रग म्हणतात. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल ऍक्ट वॉज पास इन 1960.
A systemic sequential process of choosing among alternative and putting choice into action is directing, developing, decision making, creativity. The decision making हे आन्सर असणार आहे. 34th क्वेश्चन नंबर, which is not for a primary treatment of poisoning case. कुठलं प्रायमरी ट्रीटमेंटसाठी नाही पॉइझनिंग केसमध्ये? रिमूव्हल ऑफ अनएब्झॉर्ब पॉइझन, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीडोट, इलिमिनेशन बाय एक्सक्युशन, सर्जिकल ऑपरेशन. सर्जिकल ऑपरेशन हे प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये नाही पॉइझनिंग केसच्या. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फार्मास्युटिकल एड? बेंटोनाइट हे फार्मास्युटिकल एड आहे. हायपरकॅलेमिया refers to increase in potassium level in serum. Hyperkalemia means increase in potassium level in serum. Rate of photosynthesis is affected by change in rainfall. Rate of photosynthesis चा रेट अफेक्ट करता change in rainfall. O blood group RBCs are agglutinated by agglutinin both neither nor. तर neither nor हे ऑप्शन असणार आहे. त्याचं आन्सर आहे which of the following agent is precursor of dopamine? माहिती आपल्याला लिओडोपा हे प्रिकर्सर आहे डोपामाइनचं. PCI is constituted under following act. PCI is constituted under Pharmacy Act of 1948. Schedule X drug is analgin, phenobarbital, ampicillin, ibuprofen. Schedule X drug is phenobarbital हे ड्रग आहे शेड्यूल एक्सच्या अंडर येतो. नेक्स्ट आहे 42. लायसॉल इज ए डिसइन्फेक्टंट. लायसॉल काय डिसइन्फेक्टंट आहे? पायरेथ्रिन फर्स्ट अँड पायरेथ्रिन सेकंड आर केमिकल कन्स्टिट्युएंट ऑफ क्रिसॅन्थेमम सिनेरॅटिसेफोलियम. ह्याचे ते कन्स्टिट्युएंट केमिकल कन्स्टिट्युएंट आहे पायरेथ्रिन 1 अँड पायरेथ्रिन 2. इसबगोला कन्सिस्ट ऑफ ड्राईड सीड्स. इसबगोलाचे ड्राईड सीड्स असतात. नो प्रॉफिट अँड नो लॉस पॉइंट इज कॉल्ड डॅश पॉइंट. तर ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात त्याला. नो प्रॉफिट नो लॉस पॉइंटला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात. सॉलिड पॅराफिन इज अडल्टरंट ऑफ. कशाचा अडल्टरंट? सॉलिड पॅराफिन तर बीजवॅक्सचा. विच ॲनिमल इज युज्ड इन पॅरोजन टेस्ट? पॅरोजन टेस्ट ऑफ फॉर पॅरेंटल्स मध्ये रॅबिट्स यूज केले जातात. ॲलोपेशिया इज 48 क्वेश्चन नंबर आहे. ॲलोपेशिया इज, ॲलोपेशिया म्हणजे लॉस ऑफ हेअर. अँड अँटीजन कॅन बी a living microorganism, a dead microorganism, a bacterial derivative. बॅक्टेरियल अँटीजन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण असू शकतं, डेड मायक्रोऑर्गॅनिझम असतं, अँड बॅक्टेरियल डेरिव्हेटिव्ह. ऑल द थ्री म्हणजे ऑल ऑफ द अबव हे आन्सर आहे. लास्ट आहे MCQ. ऑल आर द कंपोनंट्स ऑफ स्मॉल इंटेस्टाइन एक्सेप्ट इसोफॅगस, डिओडेनम, जेजुनम, इलियम. तर डिओडेनम, जेजुनम, इलियम हे इंटेस्टाइनचे कंपोनंट्स आहेत, पण इसोफॅगस नाहीये. तो इसोफॅगस हे आन्सर्स नाही. सो गाइज, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. सो मला पण मोटिवेशन मिळेल आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ, हेल्पफुल व्हिडिओ, युजफुल व्हिडिओ घेऊन येत जाईल. सो गाइज, थँक्यू.